Hello my dear student, welcome to the Shahu screening class of chapter expansion formulas. So student previous class मध्ये आपण हे रिझल्ट्स आपण पाहिले होते. ठीक आहे, हे रिझल्ट आहेत, हे फॉर्म्युलेज नाही तर हे रिझल्ट आहेत. तर फर्स्ट रिझल्ट होता प्रीवियस क्लास मधील जो आपण प्रूव्ह केला होता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 0 इफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 0 देन एक्स प्लस वाय प्लस झेड इज मस्ट बी इक्वल टू 0. Next one, second one, a square plus b square plus c square minus ab minus bc minus ac is equal to, this can be also written in that half of in bracket a plus b plus c in square bracket a minus b bracket square plus b minus c bracket square plus c minus a bracket square. Third result, if given that a square plus b square plus c square minus ab minus bc minus ac equal to 0, or if given that a square plus b square plus c square equal to ab plus bc plus ac, that means implies that a equal to b equal to c. ठीक आहे, या रिझल्ट वरून आपण हा रिझल्ट आणला होता, प्रूव्ह केला होता मागच्या क्लासमध्ये की याची व्हॅल्यू 0 आहे बघा. इफ म्हणजे या राईट हँड साईडची व्हॅल्यू 0 आहे, इक्वल टू हे पुट केला, हा हाफ इकडे जाऊन सॉल्व्ह केला होता आणि मग इथून आपल्याला a प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू हे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे, प्लस बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे या ठिकाणी हा कॉन्सेप्ट वापरून मी हे रिझल्ट मागच्याच क्लासमध्ये प्रूव्ह करून दिलेला आहे इथपर्यंत. ठीक आहे, तर याच्यावरती बेस्ड असणारे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर अशा टाईपचं एक एक्झाम्पल आपण मागच्या क्लासमध्ये पण सॉल्व्ह केलेलं आहे, म्हणजेच फर्स्ट रिझल्ट वरती बेस्ड असणारे एक्झाम्पल्स आपण मागच्याच क्लासमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. तर काय आहे रिझल्ट, जर 3 नंबर्स आहेत, 3 नंबरचं स्क्वेअर्सचं सम, 3 नंबर्स आहेत कुठलेही, 3 रिअल नंबर्स आहेत कुठली, त्यांच्या स्क्वेअरचा सम 0 येतोय, म्हणजेच ही प्रत्येक क्वांटिटी निगेटिव्ह तर असू शकत नाही. ठीक आहे, कारण की स्क्वेअर केल्यानंतर कुठल्याही रिअल नंबरचा स्क्वेअर केल्यानंतर तो पॉझिटिव्ह किंवा ॲटलिस्ट 0 तरी येतो. तर हे निगेटिव्ह असू शकत नाही, पॉझिटिव्ह सुद्धा असू शकत नाही, कारण की पॉझिटिव्ह नंबरचा सम 0 येत नाही, म्हणून हे तिन्ही नंबर 0 असतील. म्हणून तिन्ही नंबर x0 y0 z0, मग तिघांचा सम सुद्धा 0 येईल. ठीक आहे, तोच कॉन्सेप्ट इथं वापरायचे बघा. 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0 दिलाय, किती ब्रॅकेट असू द्या, कितीही ब्रॅकेटचा स्क्वेअर देऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांचा स्क्वेअरचा सम इज इक्वल टू 0 आहे. म्हणजेच हे तिन्ही ब्रॅकेटची व्हॅल्यू निगेटिव्ह कधीच असणार नाही, पॉझिटिव्ह पण असणार नाही, कारण की पॉझिटिव्ह नंबरचा सम हा 0 येत नाही. म्हणून तिन्ही ब्रॅकेटची व्हॅल्यू, तिन्ही ब्रॅकेटच्या मध्ये ज्या पण टर्म्स आहेत त्याची व्हॅल्यू 0 असणार. सो दॅट इम्प्लाइज दॅट एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस 1 इज इक्वल टू 0. सो एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1, राईट, असंच आहे ना. एक्स प्लस वाय मायनस झेड आहे, सॉरी त्या ठिकाणी मी मिस केलं, या ठिकाणी मायनस झेड आहे, अदरवाईज आन्सर इथंच भेटला असतं. मग ठीक आहे, इथं मायनस झेड आहे, नाहीतर आन्सर एक्स प्लस वाय प्लस झेड सायन्स सांगितलं इथंच आन्सर आला असतं. ठीक आहे, सो इथून भेटतो आपल्याला एक्स प्लस वाय मायनस झेड इक्वल टू 1 भेटतो. देन नेक्स्ट वन, याची पण व्हॅल्यू 0 होऊन जाईल, एक्स प्लस झेड किंवा झेड प्लस एक्स, सॉरी z plus x minus y minus 2 equals to 0. That means z plus x minus y equals to 2. Third one, z plus y plus x minus 4, याची पण व्हॅल्यू 0. तिघांची व्हॅल्यू 0 असेल तरच त्यांच्या स्क्वेअरचा सम 0 येईल, दुसरी कुठली पॉसिबिलिटी नाहीये. So z plus y plus x is equal to 4. सो हे 3 इक्वेशन्स आपल्याला भेटलेले आहेत पहा, 1 2 and 3. तर तिघांना सॉल्व्ह करून मला एक्स प्लस वाय प्लस झेड ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, इथं पण काहीतरी गडबड दिसते, कारण की इथं ऑलरेडी एक्स प्लस वाय प्लस झेड ची व्हॅल्यू 4 आली. काय गडबड झाली, मायनस एक्स आहे, सॉरी या ठिकाणी काय आहे मायनस एक्स. ठीक आहे, तर आपल्याला एक्स प्लस वाय प्लस झेड ची व्हॅल्यू काढायची. इथे एक्स प्लस वाय मायनस झेड आहे, इथं झेड प्लस एक्स मायनस वाय, इथं झेड प्लस वाय मायनस एक्स आहे. सो तिन्ही इक्वेशनला ऍड करा, तुम्हाला एक्स प्लस वाय प्लस झेड भेटून जाईल. ऍडिंग इक्वेशन 1 2 and 3, पहा x प्लस एक्स 2x मायनस एक्स दॅट इज एक्स, y मायनस वाय कॅन्सल झाला, इथला एक y प्लस वाय, मायनस झेड प्लस झेड प्लस झेड 2z मायनस झेड, एक झेड शिल्लक राहिला, इज इक्वल टू 2 प्लस 1 राईट हँड साईडची पण ॲडिशन, 2 प्लस 1 3, 3 प्लस 4 7. सो एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 7, अशा पद्धतीने. ठीक आहे, होप क्लिअर झाला असेल. सो पुढे जाऊयात आता थोडंसं आणखीन. आता बघा, हा एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी या फर्स्ट कॉन्सेप्टचा, फर्स्ट रिझल्टची गरज लागली, फर्स्ट रिझल्टची. ठीक आहे,
आणि याच्या खालचे सुद्धा हे रिझल्ट वगैरे प्रूव्ह करताना, हा खालचा रिझल्ट प्रूव्ह करताना सुद्धा हा तिसरा रिझल्ट कुठून आला, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी कुठून आला ते तुम्ही मागच्या क्लासमध्ये पाहू शकता. आणि हा रिझल्ट प्रूव्ह करताना सुद्धा मला या फर्स्ट रिझल्टची गरज पडली होती आणि फर्स्ट रिझल्टचा यूज मी थर्डमध्ये यूज करून तो मी ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी रिझल्ट मी आणलेला होता. ठीक आहे, चला जाऊयात आता बाकीच्या एक्झाम्पल्सकडे. Question: if A is equal to 999, B is equal to 997, C is equal to 995, find A square plus B square plus C square minus AB minus BC minus AC. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, सो कशा पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल बघा बरं. कशा पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल पहा. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. ठीक आहे, एबीसीच्या व्हॅल्यूज दिलेत. पहिली बेसिक मेथड तर माहितीच आहे, या व्हॅल्यूजला याच्यामध्ये पुट करा, स्क्वेअर करून मल्टिप्लाय सबट्रॅक्ट करून आन्सर काढा. ती तर खूप तसं तर कोणीच करणार नाही. एवढी लेंदी कॅल्क्युलेशन करत बसला तर किती टाइम निघून जाईल आणि सॉल्व्ह पण करायला खूप अवघड होईल, चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो मग या ठिकाणी कॅल्क्युलेशनला टायमिंग जास्त लागतो आपल्याला. सो दॅट्स वाय म्हणून मी याला सॉल्व्ह करेन आपल्या रिझल्टनी. कारण की काय रिझल्ट आहे आपल्याकडे, एक रिझल्ट आहे आपल्याकडे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस ए सी. याचा हाच ही जी व्हॅल्यू आहे याच्या इक्वलमध्ये हा पण असतो. ठीक आहे, आणि हे केल्यामुळे आपल्याला खूप सोपं जाणार आहे. का बरं, आपल्याला 3 नंबरचा सम करणं सोपं आहे, 2 ने डिवाइड करणं पण सोपं आहे, आतमध्ये ए मायनस बी 2 नंबरचा डिफरन्स पण काढणं खूप सोपं आहे. त्याचा डिफरन्स काढल्यानंतर खूप लहान नंबर येतो, त्याचा स्क्वेअर पण करणं खूप सोपं आहे. म्हणजे या ठिकाणी जे कॅल्क्युलेशन अवघड जात होतं त्याच्याच इक्वलमध्ये हा फॉर्म्युला आहे, ही आयडेंटिटी आहे. तर हे पुट केल्यानंतर आपलं कॅल्क्युलेशन इझी होऊन जाईल. सो दॅट्स वाय मी तो रिझल्ट या ठिकाणी नोट डाऊन करेन अँड देन मग फर्दर पुढे सॉल्व्ह करेन. ठीक आहे, सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ ए प्लस बी प्लस सी. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर plus a minus c bracket square. So that is equal to half of a plus b plus c, that is 999. A plus b plus c, that is 999. Triple nine plus 997 plus 995. Square bracket a minus b. So 999 minus 997, that is 2 square plus b minus c, that is also 2 square plus c minus a or a minus c, whatever, c a minus c 4 half into addition किती होऊन जाईल 7 and 5 12 12 plus 9 21 remaining 2 29 remaining 2 29. Okay, then second bracket 4 square 16 plus 8 24. So to cancel it 12 ones are 12 remaining 1 remaining 10 remaining 11 3 5 8 9 2. Sorry, there is something mistake. Oh no. Yes. या आयडेंटिटी मध्ये मिस्टेक झाली. इथं हाफ ऑफ इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी नाहीये, ओनली दिस, एवढीच आयडेंटिटी आहे. मी ब्रॅकेट क्यूबची आयडेंटिटी या ठिकाणी लिहिली. ब्रॅकेट क्यूब म्हणजेच ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc ची आयडेंटिटी लिहिली होती. तर या ठिकाणी आहे पहा, a minus b bracket square half of a minus b bracket square b minus c bracket square and c minus a bracket square. एवढीच एंटिटी आहे. मी हा एबीसी ही टर्म नाहीये या एंटिटी मध्ये, या रिझल्ट मध्ये. आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलं असेल. जर तुम्ही क्लासमध्ये प्रेझेंट राहिला असतात आता तर नक्कीच मला स्टुडंट्सने सांगितलं असतं की सर तुम्ही मागच्या क्लासमध्ये हे लिहिला होता. ठीक आहे, असो
half of in bracket a minus b bracket square plus b minus c bracket square plus c minus a bracket square. So is equal to half of in bracket 2 square plus 2 square plus 4 square. 1 by 2 24, 24 चा हाफ केल्यानंतर 12. So answer, final answer is 12. ठीक आहे, काही नाही बघा. मी ही एनडीटी मागच्या क्लासमध्ये प्रूफ करून दाखवली. फक्त मी इथे लिहित असताना चुकीची लिहिली. हाफ ऑफ फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी प्लस सी घेतला होता, तो नाहीये. तो फॉर्म्युला आहे, बट कशासाठी आहे या ठिकाणी बघा. फोर्थ रिझल्ट आपला तो असा फॉर्म्युला होता, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc minus 3abc is equal to half of in bracket a plus b plus c whole bracket मध्ये a minus b bracket square, right? a minus b bracket square plus b minus c bracket square plus c minus a bracket square असा फॉर्म्युला होता. मी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी चुकून लिहिला. तर फॉर्म्युल्यामध्ये अशी गल्लत होऊ शकते, त्यामुळे थोडंसं केअरफुल राहायचे की ब्रॅकेट क्यूबचा आणि ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. इथं हाफ कशामुळे आला हा पण फॉर्म्युला मी सॉल्व करून दाखवला होता. हा फॉर्म्युला कुठून आला बघा. हा फॉर्म्युला कुठून आला, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. हा फॉर्म्युला मी ऑलरेडी तुम्हाला लिहून दिलेला आहे फर्स्ट क्लासमध्ये. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी ए, राईट. हा फॉर्म्युला मी लिहून दिलेला ऑलरेडी. ठीक आहे, फक्त मी काय केलं, या ब्रॅकेटच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट केली. कारण की पहा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी याची व्हॅल्यू काय आहे, ही आहे. ही व्हॅल्यू उचलली आणि या फॉर्म्युल्यामध्ये आणून टाकली. हा ए प्लस बी प्लस सी ॲज इट इज, फक्त या ब्रॅकेटच्या या स्मॉल ब्रॅकेटच्या ठिकाणी हा त्याची व्हॅल्यू, त्याचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला इथं आणून ठेवला. हाफ इकडे टाकला आणि हा ब्रॅकेट जो आहे तो इथे लिहिला. बाकी वेगळं असं काही केलेलं नाहीये. ठीक आहे, चला जाऊयात नेक्स्ट एक्झाम्पलकडे. तर अशा पद्धतीने खूप मोठे कॅल्क्युलेशन जर आले तर आयडेंटिटी वापरून तुम्ही त्याला इझी करू शकता. ठीक आहे, डायरेक्ट पुट करून तर करता येत नाही, बट आयडेंटिटी वापरून त्याला तुम्ही इझी करू शकता. क्वेश्चन, इफ हे सर्व मागच्या क्लासमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे, आयडेंटिटी. सो इफ ए इज इक्वल टू 999, B is equal to 97, C is equal to 95. So find A cube plus B cube plus C cube minus 3abc सेम आताच्याच टाईपचा एक्झाम्पल आहे, फक्त आता इथे या ठिकाणी क्यूबची व्हॅल्यू विचारली. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc ची व्हॅल्यू विचारली. तर पहा, याच्यामध्ये एच्या ठिकाणी 99 टाकला आणि 99चा क्यूब करणे, परत 97चा क्यूब करणे, ॲडिशन खूप लेंदी प्रोसेस होते, खूप हार्ड जाईल त्या ठिकाणी. तर याला ही कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी याची आयडेंटिटी वापरायची. काय आयडेंटिटी, याची आयडेंटिटी ही वापरायची बघा, ही फोर्थ वन, ए प्लस बी प्लस सी आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथून आपल्याला इझी जाईल. सो यूज करूयात. सो देअरफॉर वी नो दॅट ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इज इक्वल टू हाफ ऑफ इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी a minus b bracket square b minus c bracket square plus c minus a bracket square. Half of a plus b plus c, so that is 99 plus 97 plus 95. A minus b 2 square, b minus c 2 square, c minus a that is minus 4 square. काही जण ए मायनस सी घेतील, कोण सी मायनस ए मायनस सी घ्या किंवा सी मायनस ए घ्या. स्क्वेअर केल्यानंतर 16च येणार आहे, प्लस 16च येणार आहे स्क्वेअर केल्यानंतर. ठीक आहे, सो या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येईल, रिमेनिंग 291 इंटू 16 8 24, 2 कॅन्सल झाला, 12 आला, 12 1 जा 12, रिमेनिंग 1, रिमेनिंग 10, 3492. ठीक आहे, पहा किती सिंपल क्वेश्चन्स आहेत, किती सिंपल. म्हणजेच काय, तर कॅल्क्युलेशन कशाची तर व्हॅल्यू विचारली असेल, इंडिव्हिज्युअल क्यूब किंवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, 3 टर्म्स आहेत, 3 नंबर दिलेले आहेत, ए बी सी 3 व्हेरिएबल्स आहेत, 3 व्हेरिएबलची व्हॅल्यू दिलेली आहे आणि अशी काहीतरी स्क्वेअर किंवा क्यूबची व्हॅल्यू विचारली
तर तुम्हाला व्हॅल्यू पुट करून सोडवायला अवघड जातं, थोडंसं खूप लेंथी टाइम लागतो. त्यामुळे त्या ठिकाणी आयडेंटिटीज माहिती असल्या पाहिजेत, हे रिझल्ट माहिती असले पाहिजेत आणि हे रिझल्ट वापरायचे, हे आयडेंटिटीज हे फॉर्म्युलेज वापरायचे आणि कॅल्क्युलेशन इझी करून त्याला कमी टायमिंगमध्ये जे सांगितले त्याची व्हॅल्यू काढून घ्यायची. ठीक आहे, चला आता एक नवीन रिझल्टकडे जाणार आहोत आपण. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आजच्या क्लासचा रिझल्ट. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आता. we know that a cube plus b cube plus c cube minus 3abc is equal to a plus b plus c. ठीक आहे, मी रिझल्ट आता व्यवस्थित दोन रिझल्ट आपल्याला पाहिजेत, त्यासाठी मी याचा फॉर्म्युला लिहितो जो या ठिकाणी लिहिलेला आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी ए. ओके, आता नीट समजून घ्यायचे. ओके, पहा. सो इफ याची सब केस, ही एक आयडेंटिटी आहे आणि याचा एक रिझल्ट आहे, याची एक सब केस आहे, या आयडेंटिटीचा एक सब केस आहे की इफ जर ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू किंवा याची व्हॅल्यू जर 0 येत असेल, समजा याची व्हॅल्यू समजा तुम्हाला काय दिली असेल 0, याची व्हॅल्यू 0 दिलेली असेल. सो इफ a cube plus b cube plus c cube minus 3abc equals to 0 then तर या ठिकाणी दोन रिझल्ट पॉसिबल आहेत. पहा, a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc याची व्हॅल्यू 0 असण्यासाठी एकतर पहिला ब्रॅकेट 0 झाला तर कम्प्लीट राईट हँड साईड 0 येईल. बघा, ही लेफ्ट हँड साईड आहे, याच्या इक्वल मध्ये 0 येतोय, म्हणजेच एकतर फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 आली की हा पूर्णपणे राईट हँड साईड 0 होतो, किंवा सेकंड ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 आली की मग हा पूर्णपणे राईट हँड साईड 0 होतो. ठीक आहे, मग याची व्हॅल्यू 0 केव्हा येते? ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc याची व्हॅल्यू 0 केव्हा येते? तर फर्स्ट सिच्युएशन इफ ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 0. जर ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू 0 झाली की हे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc याची व्हॅल्यू 0 येते. मग जर ए प्लस बी प्लस सी 0 आला तर इथून आपल्याला क्लिअरली सांगता येतं रिझल्ट की ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. असं का? बघा, तीन जर पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, सो 3 पॉझिटिव्ह नंबर्सचा सम. ठीक आहे, 3 पॉझिटिव्ह नंबर्सचा सम किंवा तिन्ही नंबर जर सेम असतील, तिन्ही निगेटिव्ह घ्या, तिन्ही पॉझिटिव्ह घ्या. ठीक आहे, तिन्ही 0 असतील तर मग तर काही प्रश्नच नाहीये की हा 0 हा 0 हा 0. बट जर हे तिन्ही निगेटिव्ह नंबर्स आहेत किंवा तिन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत तर त्यांचा सम 0 येऊ शकत नाही. समजा इथं तुम्ही -1 घेतला तर -1 तिन्ही सेम घेऊन बघा ना, सेम जर घेतला तर -1 -3 किंवा पॉझिटिव्ह नंबर घेऊन बघा 2 + 2 3 पॉझिटिव्ह नंबरचा सम तर कधीच 0 येत नाही. 3 निगेटिव्ह नंबरचा सम सुद्धा 0 येत नाही. 3 निगेटिव्ह सेम नंबरचा सम सुद्धा 0 येत नाही. सेम नंबर्स म्हणतो मी, सेम 3 निगेटिव्ह सेम नंबरचा सम 0 येत नाही. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने 3 पॉझिटिव्ह नंबरचा सम सुद्धा 0 येत नाही कधीच. ठीक आहे, मग ते पॉझिटिव्ह नंबर्स तुम्ही सेम घ्या किंवा डिफरंट घ्या. ए बी सी हे जर पॉझिटिव्ह नंबर घेतला त्यांचा सम सुद्धा कधीच 0 येत नाही. म्हणून ए बी सी हे तिन्ही नंबर डिस्टिंक्ट असतील, हे तिन्ही नंबर जर सेम झाले तर त्यांचा सम कधीच 0 येणार नाही. तिन्हीच्या तिन्ही निगेटिव्ह झाले, सेम निगेटिव्ह नंबर झाले किंवा तिन्हीच्या तिन्ही सेम पॉझिटिव्ह नंबर झाले तर ते कधीच इक्वल येणार नाही. त्यामुळे ए प्लस बी प्लस सी जर 0 दिला तर ए प्लस बी प्लस सी जर 0 असेल त्यावेळेस 100% ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. ठीक आहे, लक्षात येतोय हा रिझल्ट लक्षात आला का? ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू 0 म्हणजेच हे 3 नंबर कसे असतील तर हे 3 डिस्टिंक्ट निगेटिव्ह नंबर असू शकतात. 3 सेम निगेटिव्ह नंबर असू शकत नाहीत. -1 -1 -1 -2 असं असू शकत नाही. हा -1 असेल तर हा +2 असेल, म्हणजे तिन्ही नंबर डिस्टिंक्ट असतील आणि मग डिस्टिंक्ट नंबर एक निगेटिव्ह असेल, एक पॉझिटिव्ह असेल, अशा पद्धतीने आणि मग त्यांचा सम 0 येऊ शकतो. बट तिन्हीच्या तिन्ही सेम निगेटिव्ह किंवा सेम पॉझिटिव्ह नंबर असू शकत नाहीत, कारण की सेम निगेटिव्ह आणि सेम पॉझिटिव्ह नंबरचा सम 0 येऊ शकत नाही. त्यामुळे ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू 0 असेल तर हा पूर्ण राईट हँड साईड 0 येतो आणि ए प्लस बी प्लस सी 0 आहे, म्हणजेच ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. आता दुसरी केस की ही ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc याची व्हॅल्यू 0 येण्यासाठी एकतर हा फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल तर फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 आहे तर हा रिझल्ट भेटला. आता जर हा 0 नसेल तर हा 0 असेल. इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस ए सी इक्वल टू 0. एकतर हा 0 असेल किंवा हा 0 असेल. हा 0 असेल तर हा रिझल्ट, किंवा
जर आता हा 0 झाला, ही जर सेकंड ब्रॅकेटची टर्म 0 झाली तर याची टर्म जर 0 झाली तर काय येतं बघा, याच ठिकाणी लिहिलेलं आहे, जर इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस ए सी इज इक्वल टू 0 देन ए इक्वल टू बी इक्वल टू सी. ए इक्वल टू बी इक्वल टू सी. पहा, हे सगळ्यात इम्पॉर्टंट रिझल्ट आपल्याला या ठिकाणी भेटला. इथून एमसीक्यू विचारला जाऊ शकतो, कसे एमसीक्यू विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवायचे. तर लक्षात काय ठेवायचं, रिझल्ट ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इक्वल्स टू 0. जर याची व्हॅल्यू जर 0 दिली असेल म्हणजेच याच्या इक्वल मध्ये हा फॉर्म्युला आहे. मग याच्यामध्ये दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट आहे. मग या दोन ब्रॅकेटच्या प्रोडक्टची व्हॅल्यू जर 0 दिली असेल म्हणजेच ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc ची व्हॅल्यू जर 0 दिली असेल म्हणजेच एकतर फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल किंवा सेकंडची 0 असेल. जर फर्स्टची 0 दिली तर एबीसी हे डिस्टिंक्ट येतात आणि जर सेकंडची 0 दिली, सेकंड ब्रॅकेटची व्हॅल्यू जर 0 दिली तर एबीसी हे इक्वल येतात. या ठिकाणी तिन्ही नंबर्स इक्वल असतील. एबीसी जो ए आहे तोच नंबर बी असेल, जो बी आहे तोच सी असेल. तर हे रिझल्ट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर इथून 2 एमसीक्यू पाहूयात, याच्यावरती एमसीक्यू विचारले जाऊ शकतात, त्यामुळं हा रिझल्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन बघूयात लगेच फटाफट. if a cube plus b cube plus c cube minus 3abc equals to 0 and a plus b plus c not equal to 0, a plus b plus c not equal to 0, which of the following is true? Which of the following is true? Option A, काय म्हटलंय या केसमध्ये की ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc याची व्हॅल्यू 0 दिली. तर याची व्हॅल्यू 0 दिली म्हणजे एकतर फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल का सेकंडची. तर त्यांनी पुढे सांगितले की फर्स्ट तर 0 असणार नाही, ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू नॉन 0 आहे. मग हा नॉन 0 आहे म्हणजे 100% हा 0 असेल. म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी याची व्हॅल्यू 0 असेल आणि याची व्हॅल्यू 0 आहे म्हणजेच ए इक्वल टू बी इक्वल टू सी. ए इक्वल टू बी इक्वल टू सी. ठीक आहे, फर्स्ट नॉन 0 आहे. जर हा 0 दिला असता तर ए बी सी हे डिस्टिंक्ट आले असते. बट या ठिकाणी हा फर्स्ट जो आहे, फर्स्ट ब्रॅकेट नॉन 0 दिलेला आहे म्हणजे सेकंड ब्रॅकेट हा 100% 0 होणार, कारण की या दोघांचा प्रोडक्ट याची व्हॅल्यू 0 दिली आहे म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट 0 यायला पाहिजे. मग हा नॉन 0 आहे तर याला 0 व्हायलाच पाहिजे आणि हा 0 झाला तर ए इक्वल टू बी इक्वल टू सी. ठीक आहे, चलो आता याच याच्यामध्ये दुसरा पण एमसीक्यू असं विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने एकतर याची व्हॅल्यू 0 देतील किंवा असं पण देऊ शकतात, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इज इक्वल टू 0 देतील किंवा मायनस 3abc पलीकडे जाऊन प्लस 3abc. हे आणि हे सेमच आहे. मायनस 3abc कडे जाऊन प्लस 3abc झाला, या दोघांचा मिनिंग सेमच आहे, लक्षात असू द्या. and a plus b plus c is not equals to 0. A, B, C belongs to natural number. Find a plus b plus c. ठीक आहे, चला बघा बरं काय म्हटलंय परत. आता जस्ट टाईपचा क्वेश्चन आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू 3abc दिलाय. इज इक्वल टू 3abc हा प्लस इकडे घेतला की मायनस येतो म्हणजेच ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इक्वल टू 0. म्हणजेच हे आणि हे सेमच आहे आणि ही कंडिशन दिली असताना हे रिझल्ट आहेत. तर आपल्याला सांगितलं ए प्लस बी प्लस सी नॉन 0 आहे, तर हा नॉन 0 आहे म्हणजे हा 0 होतो आणि हा जर 0 झाला तर हा रिझल्ट असतो या ठिकाणी. सो ए प्लस बी प्लस सी नॉट इक्वल टू 0, दॅट इम्प्लाइज दॅट ए इक्वल टू बी इक्वल टू सी. हा नॉन 0 आहे म्हणजेच ए बी सी हे इक्वल असणार. ठीक आहे, आता हे इक्वल आहेत तर ए बी सी हे तिन्ही पण नॅचरल नंबर्स आहेत असं पण सांगितलंय. सो एक नॅचरल नंबर घ्या, असा नॅचरल नंबर ज्याचा 3 टाइम्स सम केल्यानंतर काढता येतं. बघा बरं, 1 जर गेला तर 1 प्लस 1 प्लस 1 1 प्लस 1 प्लस 1 3 येतो. ठीक आहे, 0 तर नॅचरल नंबर नाही आहे. 2 घ्या, 2 प्लस 2 प्लस 2 कारण की ए बी सी इक्वल आहे. 2 प्लस 2 प्लस 2 6 तर ऑप्शनमध्ये आहे. सो 6 ऑप्शनमध्ये आहे. ठीक आहे, 3 घेतला 9 येतो, 9 ऑप्शनमध्ये नाही आहे. 4 घेतला 12 येतो, 12 पण नाही आहे. सो 2 इज द बेस्ट. सो
दिलेल्या ऑप्शनच्या अकॉर्डिंग आन्सर 6 येऊन जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट वन. क्वेश्चन, if a square plus b square plus c square is equal to ab plus bc plus ca, find a plus b upon c plus b plus c upon a plus c plus a upon b फर्स्ट ब्रॅकेट मध्ये इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये a अपॉन b प्लस c प्लस b अपॉन c प्लस a प्लस c अपॉन a प्लस b इज इक्वल टू व्हॉट. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, सो सिंपल आहे. आता या ठिकाणी पण ही कंडिशन दिलेली आहे आपल्याला. या कंडिशन वरून तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की हे म्हणजेच कोण आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस सी ए. याला जर तिन्ही टर्म्सला जर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केलं, मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी ए इक्वल टू 0. ठीक आहे, तिन्ही साईड जर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला तर हे येतं. आणि हा याच्यासाठी आपल्याकडे रिझल्ट आहे. यस, बिलकुल आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस ए सी किंवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस ए सी असं जर असेल तर ए इक्वल टू बी इक्वल टू सी असतो. सो ए इक्वल टू बी इक्वल टू सी आहे. मग मला या सगळ्यांची व्हॅल्यू काढायची. मग तिघांची व्हॅल्यू सेम आहे. मग काय घ्यायची तर काहीतरी ॲज्युम करा. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू के. के के हा काहीतरी कॉन्स्टंट नंबर आहे. ठीक आहे, तर इथं के पुट करा प्रत्येकामध्ये. आता ए बी सी तिन्हीच्या ठिकाणी काय पुट करायचं, के पुट करायचा. सो काय भेटून जाईल मग बघा बरं, काय भेटून जाईल बघा बरं. थोडंसं या ठिकाणी सॉल्व्ह करूयात आपण. ए प्लस बी अपॉन सी प्लस बी प्लस सी अपॉन ए प्लस सी प्लस ए अपॉन बी. हा फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट ए अपॉन बी प्लस सी प्लस बी अपॉन सी प्लस ए प्लस सी अपॉन ए प्लस बी that is equals to ए ची व्हॅल्यू के प्लस के 2k अपॉन के प्लस 2k अपॉन के प्लस 2k अपॉन के. सेकंड ब्रॅकेट मध्ये के अपॉन 2k प्लस के अपॉन 2k प्लस के अपॉन 2k. ठीक आहे, असं कुठून येतोय तर बी आणि सी ए बी सी तिघांच्या पण ठिकाणी केच ठेवायचे कारण की तिन्ही पण इक्वल आहेत आणि त्याच्या ठिकाणी मी कुठला तरी एक ॲज्युम केला आणि ती व्हॅल्यू पुट केली के. ठीक आहे, सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल, के के कॅन 6 इंटू या ठिकाणी के कॅन्सल के कॅन्सल के कॅन्सल. सो 3/2 या ठिकाणी येतो 3/2. 2 3 जा 6 3 इंटू 3 9. सो आन्सर इज 9. आन्सर इज 9. क्लिअर आहे स्टुडंट. पहा किती फटाफट ज्यांना फॉर्म्युलेज माहिती आहेत ते एकदम फटाफट सॉल्व्ह करू शकतात. या ठिकाणी त्यांना बिलकुल अडचण येणार नाही. चला जाऊयात पुढे. असंच हे फॉर्म्युला रफ करत नाहीये. एवढ्या सर्व फॉर्म्युला जे आहेत ती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. यालाच मी तुम्हाला इथं म्हणजे काय होतं की एक्झाम्पल सॉल्व्ह करायलो मी आणि जर तुम्हाला जर रिझल्टच माहिती नसेल तर मी त्यासाठी हे रिझल्ट लिहून ठेवलोय. म्हणजे लगेच मला तुम्हाला तिथं कोणता रिझल्ट लागतोय ते मी लगेच शोधून त्या ठिकाणी वापरलं की तुम्हाला लक्षात येऊन जाईल हा रिझल्ट वापरलेला आहे म्हणून. चला नेक्स्ट आणखीन एक क्वेश्चन. इफ a to the power 1/3 plus b to the power 1/3 minus c to the power 1/3 equals to 0 then which of the following is true? Which of the following is true? Option a cube plus b cube plus c cube is equal to 3abc. Option B, a plus b plus c is equal to 3abc. Option C, a plus b plus c bracket cube minus 27abc equals to 0. Option D, a plus b plus c bracket cube minus 27abc equals to 0.
चलो पहा, ही कंडिशन गिवन आहे आपल्याला, ठीक आहे, लिहून टाकूयात. e टू द पॉवर 1/3 क्यूब रूट ऑफ ए क्यूब रूट ऑफ बी अँड हा मायनस आहे, इकडे जाऊन मी याला प्लस करतो, सी टू द पॉवर 1/3 प्लस सी टू द पॉवर 1/3. ठीक आहे, ओके, प्लस सी टू द पॉवर 1/3 असं करता येईल ना. येस, बट असंच ठेवलेलं बेटर आहे, कारण की इथून आपल्याला फॉर्म्युला दिसतोय. ठीक आहे, इथून आपल्याला फॉर्म्युला दिसतोय लगेच. हे पहिला फॉर्म्युला आठवला पाहिजे. क्यूब रूट आहे आणि भलेही आतमध्ये तिन्ही ठिकाणी ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू 0 असायला पाहिजे होती, बट इथं काय ए प्लस बी मायनस सी, इथं ए प्लस बी मायनस सी ची व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे. तर इथून मला एक नवीन आयडेंटिटी बनवता येईल. कशी आयडेंटिटी बनवता येईल बघा, या ठिकाणी ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc मायनस 3abc याची व्हॅल्यू 0 आहे. तर याच्यावरून मला ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सीच्या ठिकाणी फक्त काय घ्यायचं आहे, मायनस सी. प्लस सीच्या ठिकाणी काय इथं मायनस सी आहे, तर मी मायनस सी घेईन. बघा काय ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस मायनस सी होल ब्रॅकेट क्यूब, मायनस सी होल ब्रॅकेट क्यूब. कारण की सीच्या ठिकाणी मायनस सी पुट करायचे, कारण की मला बाहेर मायनस साईन आणायचे. सो मायनस निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर जर मी ऑड नंबर घेतला तर बाहेर मायनस जाणार आहे, ऑटोमॅटिकली बाहेर मायनसच येणार आहे. ठीक आहे, त्यामुळं सीच्या ठिकाणी मायनस सी पुट करायचे, कारण की तिथं मायनस सी क्यूब दिलेला आहे. सो मायनस 3ab आणि इथं पण प्लस सीच्या ठिकाणी काय येईल, मायनस येईल. प्लस सीच्या ठिकाणी काय येईल, मायनस येईल. ठीक आहे, कारण बघा मी काय केलं, फक्त त्या ठिकाणी मायनस सी टू द पॉवर 1/3 तर मी त्याचा फॉर्म्युला बनवतो. तर त्याचा फॉर्म्युला अशा ठिकाणी या ठिकाणी येतोय, ए क्यूब प्लस बी क्यूब मायनस सी क्यूब मायनस इंटू मायनस प्लस 3abc इज इक्वल टू 0. हा भेटतोय त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे, हा आपल्याला त्याचा फॉर्म्युला भेटतोय. ठीक आहे, सो देन मग आता याचाच यूज आपल्याला या ठिकाणी करता येईल. सो याची व्हॅल्यू 0 दिली आहे. सो मग मी काय करेन, याची व्हॅल्यू 0 आहे, ए क्यूब इंडिव्हिज्युअलचा क्यूब, ए क्यूब प्लस बी टू द पॉवर 1/3 मायनस सी टू द पॉवर 1/3 इज इक्वल टू 0. म्हणजेच मला या ठिकाणी याला लिहिता येईल की याची व्हॅल्यू कोणाच्या इक्वलमध्ये असेल, याची व्हॅल्यू कोणाच्या इक्वलमध्ये असेल, 3abcच्या इक्वलमध्ये असेल, मायनस 3abcच्या दिसतंय. प्लस 3abc इकडे जाऊन मायनस 3abc होऊन जाईल, मायनस 3abc. राईट ना. यस, सो व्हॅल्यू पुट करा. या ठिकाणी काय भेटेल मग आपल्याला, ए क्यूब प्लस 1/3 b/3. ठीक आहे, सो आपल्याकडे रिझल्ट आहे. नाव आपल्याकडे काय रिझल्ट आहे, इफ मी तर रिझल्ट लिहितो, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0, देन एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0, देन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब इज इक्वल टू 3xyz. हा आपला रिझल्ट आहे, राईट. हा आपला रिझल्ट आहे ना. जर एक्स प्लस वाय प्लस झेड ची व्हॅल्यू 0 असेल तर एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब इज इक्वल टू 3xyz. ठीक आहे, सो मी हे रफ करतो आता सॉल्व्ह केलेलं, आणि तेच या ठिकाणी मी इकडे आता हाच रिझल्ट इकडे लिहितो. तर इथं काय होतं बघा, या ठिकाणी हा ए टू द पॉवर 1/3 म्हणजे कम्प्लिटली एक्स आहे, बी टू द पॉवर 1/3 म्हणजे वाय आहे. बट झेड ची व्हॅल्यू काय घेणार, तर झेड इज इक्वल टू मायनस पण सोबत ठेवावं लागेल. तर या पूर्ण मायनस झेड ची व्हॅल्यू आहे मायनस सी टू द पॉवर 1/3 म्हणजे झेड आहे, मायनस सी टू द पॉवर 1/3 म्हणजे झेड आहे. ठीक आहे, तर मग इथून आपल्याला काय म्हणता येईल की ए प्लस बी मायनस सी, ए प्लस बी. कारण की बघा हे झेडची व्हॅल्यू मी काय घेतली, झेडची व्हॅल्यू घेतली मायनस सी टू द पॉवर 1/3. त्याचा जर क्यूब केला तर मायनसचा मायनस ॲज इट इज राहील आणि फक्त क्यूब रूट निघून जाईल. तर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस झेड क्यूब म्हणल्यानंतर फक्त क्यूब रूट निघून जाईल, मायनस ॲज इट इज राहील, मायनस ॲज इट इज राहील. हा रिझल्ट वापरतोय मी, हा रिझल्ट गिवन दिलेला आहे, हा वापरतोय मी. असं दिलेलं असल्यामुळे असं वापरतोय. तर जे 3 टर्मचा सम 0 येते त्या तिन्ही टर्मचा क्यूब करायचे. तर क्यूब केल्यानंतर क्यूब रूट कॅन्सल होऊन जाईल. इथं मायनस साईन काय येतोय, कारण की झेडची व्हॅल्यू मायनस सी टू द पॉवर 1/3 आणि याचा जर क्यूब केला पॉवर मधला 3 आणि हा डिनॉमिनेटरचा 3 कॅन्सल, बाहेरचा मायनसला मायनस ॲज इट इज. ठीक आहे, सो ए प्लस बी मायनस सी दॅट इज इक्वल टू 3xyz. सो 3 इंटू एक्स, एक्स कोण आहे आपला, ए टू द पॉवर 1/3, बी कोण आहे, बी टू द पॉवर
वाय वाय कोण आहे बी टू द पॉवर 1/3 आणि झेड झेड कोण आहे झेड झेड आहे पहा मायनस सी टू द पॉवर 1/3 मायनस सी होल टू द पॉवर 1/3 ठीक आहे असं असं लिहिता येईल आपल्याला चालतंय ठीक आहे मायनस सी टू द पॉवर 1/3 होल म्हणता येणार नाही फक्त सीचा पॉवर 1/3 ठीक आहे पण निगेटिव्ह मध्ये सी टू द पॉवर 1/3 ठीक आहे तर हा रिझल्ट आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट भेटला लक्षात आला रिझल्ट लक्षात आला का बेटा पहा पॉवर क्यूब रूटची ए क्यूब रूट ऑफ ए प्लस क्यूब रूट ऑफ बी मायनस क्यूब रूट ऑफ सी इक्वल टू 0 दिलाय मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तिघाचा सम 0 दिलेला आहे तर आपल्याकडे रिझल्ट आहे 3 नंबरचा सम जर 0 असेल सम मी काय म्हणतोय इथं मायनस दिलेलं आहे बट या मायनसला मी प्लस मध्ये आणू शकतो कारण की मायनस साईन जर इकडे खिसकवलं मायनस साईन जर मी सी ला देऊन टाकलं तर आतमध्ये मला प्लस लिहिता येते म्हणजेच -3 ला मी असं लिहू शकतो ना प्लस इंटू -3 तसंच केलं मी या ठिकाणी इथं प्लस आणला आणि झेडची व्हॅल्यू काय घेतली झेडची व्हॅल्यू मायनस सी टू द पॉवर 1/3 झेडची व्हॅल्यू मायनस सी फक्त आणि फक्त सीचा पॉवर 1/3 फक्त सीचा पॉवर 1/3 ठीक आहे मग हे तिघांचा सम 0 येतोय तर हा रिझल्ट सॅटिस्फाय ज्यांचा सम 0 येतोय त्यांचा प्रत्येकाचा क्यूब करा क्यूब केला की क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल होतो आणि इथं क्यूब रूट कॅन्सल झाला फक्त आणि मायनस सी राहिला मायनसला मायनस ॲज इट इज फक्त क्यूब रूट मधला क्यूब कॅन्सल झाला क्यूब रूट कॅन्सल झाला 3xyz 3 एक्सची व्हॅल्यू 1/3 बीची व्हॅल्यू 1/3 झेडची व्हॅल्यू मायनस सी टू द पॉवर 1/3 सो इथून आपल्याला रिझल्ट काय भेटतोय तर ए प्लस बी मायनस सी तर आता ऑप्शनकडे थोडंसं बघा ब्रॅकेटच्या क्यूबमध्ये ऑप्शन्स आहेत म्हणजे या दोन्ही साईडचा क्यूब करा क्यूबिंग ऑन बोथ साईड्स क्यूबिंग ऑन बोथ साईड्स दोन्ही साईडचा क्यूब केला क्यूबिंग ऑन बोथ साईड सो ए प्लस बी मायनस सी होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू इकडं पण क्यूब केला 3a टू द पॉवर 1/3 b टू द पॉवर 1/3 हा मायनस इकडे देऊन टाकतो आणि c टू द पॉवर 1/3 आणि याचा पण सगळ्यांचा क्यूब ठीक आहे सो काय भेटतंय मग a प्लस बी मायनस सी होल ब्रॅकेट क्यूब मायनसला मायनस ॲज इट इज कारण की निगेटिव्हचा ऑड पॉवर निगेटिव्ह ॲज इट इज राहील -27 चा क्यूब रूट होता क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल ए क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल बी सी क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल -27 ABC इकडे जाऊन काय होणार प्लस सो दॅट्स वाय इथंच लिहून टाकतो ए प्लस बी मायनस सी होल ब्रॅकेट क्यूब मायनस इकडे +27 ABC इक्वल टू 0 +27 ABC इक्वल टू 0 सॉरी इथं प्लस आहे ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन सी इज करेक्ट ठीक आहे लक्षात आलं स्टुडंट खूप जबरदस्त एक्झाम्पल होतं या ठिकाणी आय होप की क्लिअर झाला असेल तर कशा पद्धतीने रिझल्ट वापरला हे लक्षात आलं असेल पहा काय काय केलं परत एक वेळेस सांगेन याची व्हॅल्यू 0 दिली होती आणि कोणतं ट्रू आहे असं विचारले मग याची व्हॅल्यू 0 दिलेली आहे तर आपल्याला ए प्लस इथं क्यूब रूट म्हणा किंवा क्यूब म्हणा किंवा सिंगल पॉवर ए प्लस बी प्लस सी म्हणा फक्त असं जर दिलं असेल आणि त्याच्या क्यूब रूट बद्दल जर काही माहिती विचारली असेल त्याच्या क्यूब बद्दल काही माहिती विचारली असेल सॉरी ठीक आहे ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू 0 दिली आहे आणि त्याच्या पॉवर 3 बद्दल माहिती विचारली असेल तर ही एंटिटी आठवली पाहिजे त्या ठिकाणी सो म्हणून या ठिकाणी इथून मी काय केलं या ठिकाणी हे याची व्हॅल्यू 0 आहे तर या फर्स्ट टर्मला मी एक्स कन्सिडर केलं सेकंड टर्मला वाय आणि थर्ड टर्मला झेड फक्त झेडची टर्म कन्सिडर करताना इथं मायनस आहे दॅट्स वाय मी -c टू द पॉवर 1/3 ह्या टोटल -c मायनसला कन्सिडर करून झेडची व्हॅल्यू असणार -c टू द पॉवर 1/3 मायनस हा सी सोबत असेल आणि फक्त सीचा पॉवर 1/3 असेल मायनसचा पॉवर 1/3 नाहीये फक्त सीचा पॉवर 1/3 आहे ठीक आहे आणि मग असं मी कन्सिडर केलं आणि यांची व्हॅल्यू 0 दिली तर हे हा रिझल्ट सॅटिस्फाय करतात मग प्रत्येकाचा क्यूब मग प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल क्यूब इज इक्वल टू 3xyz आणि हे केल्यानंतर मला असा रिझल्ट भेटला आणि ह्या रिझल्टवरून ऑप्शनकडे येण्यासाठी एक वेळेस क्यूब करावा लागला क्यूब केला की इकडले पॉवर 1/3 निघून जातात आणि मग एक रिझल्ट भेटतो तो ऑप्शनमध्ये या ठिकाणी हा ट्रू आहे ठीक आहे ओके चलो if a is equal to
1.21, B is equal to 2.23, C is equal to minus 3.44. Find A cube plus B cube plus C cube plus 3ABC is equal to what? ठीक आहे, इथं -3ABC ची व्हॅल्यू काढूयात आपण. -3ABC इज इक्वल टू व्हॉट? तर क्लिअरली बघा या ठिकाणी अशा टाईपचे काही क्वेश्चन आले, ठीक आहे, अशा टाईपचे तर किंवा असं पण क्वेश्चन येऊ शकतात बघा अशा पद्धतीने पण. अगोदर हा क्वेश्चन पाहूयात, देन नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात, कारण की लगेच आयडियाज तयार होतात माइंडमध्ये. सो या क्वेश्चनमध्ये पहा, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3ABC ची व्हॅल्यू काढायचे. तर ए बी सी चे व्हॅल्यूज दिलेले आहेत, तर थोडंसं चेक करून बघा या तीन व्हॅल्यूचा सम 0 येतो का? कारण की या तिघांचा जर सम आला 0 आला म्हणजे ए प्लस बी प्लस सी इक्वल टू जर 0 आला, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू जर 0 आला, दॅट मीन्स ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3ABC ची व्हॅल्यू 0 होणार. ठीक आहे, सो मग यांचं चेक करा. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 1.21 प्लस 2.23 प्लस मायनस ऑफ 3.44. 3.44 minus 3.44 that is equal to 0. चमत्कार झाला तर चमत्कार झाला. ठीक आहे, ए प्लस बी प्लस सी याची व्हॅल्यू मला 0 भेटली. तर बेटा हा चमत्कार नाहीये, तर एक्झाम्पल मुद्दाम अशा पद्धतीचं दिलं जातं की तुमचं कॅल्क्युलेशन आणखीन सोपं झालं पाहिजे. सो ए प्लस बी प्लस सी 0 आला म्हणजेच इम्प्लाइज दॅट की ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3ABC इक्वल टू 0 असेल. याची व्हॅल्यू काय असेल? 0 असेल. क्लिअर आहे? ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 0 हा ब्रॅकेट 0 झाला तर त्याच्या प्रोडक्ट मधला हा पण ब्रॅकेट 0 झाला म्हणजे राईट हँड साईडला 0 आला म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3ABC इज इक्वल टू 0. सो व्हॅल्यू इज 0. तर नेहमी लक्षात ठेवायचे की ज्यावेळेस तुम्हाला अशी क्यूब बद्दल काही व्हॅल्यू विचारलेली आहे आणि एबीसीच्या व्हॅल्यूज जर दिलेल्या असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे, त्यांचा सम 0 येतो का चेक करायचे. त्यांचा जर सम 0 येत असेल तर तुमचा हा रिझल्ट त्या ठिकाणी फॉलो होतो, हा रिझल्ट. ठीक आहे. चलो इकडे जाऊयात आणखीन. नेक्स्ट वन मोर क्वेश्चन. क्वेश्चन अशा पद्धतीने पण विचारू शकतात यावरती बघा. एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब प्लस वाय मायनस झेड ब्रॅकेट क्यूब प्लस झेड मायनस एक्स. या ठिकाणी मी चेक करेन एक वेळेस. झेड मायनस एक्स ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आणि याची काही व्हॅल्यू फाइंड आउट करा, याची व्हॅल्यू फाइंड आउट करा जस्ट. ठीक आहे, याचा एक रिझल्टच मी तुम्हाला आता काढून देतो. रिझल्टच एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब वाय मायनस झेड ब्रॅकेट क्यूब झेड मायनस एक्स ब्रॅकेट क्यूब याची व्हॅल्यू काढून सांगा. ठीक आहे. सो या ठिकाणी क्लिअरली दिसतोय ब्रॅकेट क्यूबचा सम आपल्याला काढायचं. तर या ठिकाणी थोडंसं हे जे ब्रॅकेट आहे यांना थोडं यांचा सम करून बघा. म्हणजे हे ए क्यूब म्हणजे याला तुम्ही असं समजायचं ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूबची व्हॅल्यू तुम्हाला विचारता इन शॉर्ट. ए म्हणजेच फर्स्ट ब्रॅकेट, बी म्हणजेच सेकंड ब्रॅकेट आणि सी म्हणजेच थर्ड ब्रॅकेट. जर तिघांचा सम काय येतो ते चेक करा. जर तुम्हाला असं भेटलं योगायोगाने इफ ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 0 तर लॉटरी लागली म्हणायची आपली लगेचच की ए प्लस बी प्लस सी तिन्ही ब्रॅकेटचा सम 0 जर भेटला तर ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 0 असेल तर यांना क्यूब करत बसायचं नाही. तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूबची व्हॅल्यू काय असते? 3ABC असते. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूबची व्हॅल्यू काय असते? 3ABC असते. म्हणजेच करून बघा बरं. ठीक आहे, करून बघूयात आता. एक्स मायनस वाय प्लस वाय मायनस झेड प्लस झेड मायनस एक्स मायनस झेड प्लस वाय मायनस वाय प्लस एक्स मायनस एक्स काय भेटला? 0. बघा
तिन्ही ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 भेटली. मग यांचा सगळ्यांचा क्यूब केल्यानंतर क्यूब करून सम केल्यानंतर कोणाच्या इक्वलमध्ये येतो 3abcच्या. आता 3abcच्या इक्वलमध्ये येतो म्हणजेच काय तर 3 इंटू एक्स मायनस वाय. ए म्हणजेच काय एक्स मायनस वाय, बी म्हणजे सेकंड ब्रॅकेट वाय मायनस झेड आणि सी म्हणजेच झेड मायनस एक्स. ही व्हॅल्यू भेटत असते. हा रिझल्ट आपल्याला भेटत असतो बेटा. ठीक आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू जर 0 झाला तर ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 0 झाला तर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इज इक्वल टू 0. मायनस 3abc इकडे टाकला की प्लस 3abc. मग ए म्हणजेच कोण होता फर्स्ट ब्रॅकेट दॅट इज एक्स मायनस वाय, बी म्हणजे सेकंड ब्रॅकेट वाय मायनस झेड, दॅट इज सी म्हणजे झेड मायनस एक्स. तर ही व्हॅल्यू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्यावेळेस ब्रॅकेट क्यूबची वगैरे व्हॅल्यू विचारली असेल तर त्या ठिकाणी हा रिझल्ट वापरायला विसरू नका. ठीक आहे. त्यांचा सम 0 येतो एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड, झेड मायनस एक्स. if a square plus b square whole bracket cube is equal to a cube plus b cube whole bracket square and ab is not equal to 0, then a by b plus b by a whole to the power 6 is equal to what? क्वेश्चन मार्क करतो मी, तो ऑप्शन वगैरे देणार नाही परत. क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर थोडस बघा की हे आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला इथं काही अडचण नाहीये. इथं आपण आयडेंटिटी वापरू शकतो. ठीक आहे. इथं आपण आयडेंटिटी वापरू शकतो. चला आयडेंटिटी घेऊन काढूयात आपण सोल्युशन. a square plus b square bracket cube is equal to a cube plus b cube whole bracket square. So इथं आता a plus b bracket cube आहे. bracket cube चा फॉर्म्युला a cube plus b cube that is a to the power 2 to the power 3, a to the power 2 to the power 3, 2 3 is 6, पॉवरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन, b to the power 6 plus 3a square b square in bracket a square plus b square. हे झालं ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. आता ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इथं पण a to the power 6 b to the power 6 प्लस 2ab. सो 2 a to the power 3 b to the power 3. ठीक आहे. 2ab हे तर इथंच कॅन्सल झाले बघा. हे तर याच ठिकाणी कॅन्सल झाले. a to the power 6 b to the power 6. सो राहिलं काय या ठिकाणी 3a square b square a square plus b square इज इक्वल टू 2a cube b cube. ठीक आहे. तर हा मल्टिप्लायचा इकडे जाऊन डिवाइड मध्ये जाईल. सो देअरफॉर a square plus b square इज इक्वल टू 2a cube इंटू b cube अपॉन 3a square b square. ठीक आहे. सो इथून रिझल्ट काय भेटतो मग. सो देअरफॉर a square plus b square इज इक्वल टू रिझल्ट भेटतो बघा 2 आणि 3 तर कॅन्सल होणार नाही. सो 2/3 ॲज इट इज आणि खाली पॉवर 2 आहे वरती पॉवर 1 नी जास्त आहे म्हणजे कॅन्सल होऊन वरती ab शिल्लक राहणार आहे. सो आपल्याला हा भेटला रिझल्ट 1. याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही भेटलेलं नाहीये. तर या रिझल्टचा हे गिवन दिलं होतं. ह्या गिवन वरून मला हा रिझल्ट भेटला आणि या रिझल्टचा यूज मला इथं करायचा आहे याची व्हॅल्यू काढण्यासाठी. सो काय मग कशाची व्हॅल्यू विचारली a बाय b प्लस b बाय a टू द पॉवर 6. ठीक आहे. सो आतमध्ये थोडंसं क्रॉस मल्टिप्लाय करा बरं. जे काढायचे त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करा. पहा मुलं इथंच अडकतात. मुलं काय करतात परत याला सिम्प्लिफाय करून हे आन्सर इथंपर्यंत येण्याचा प्रयत्न करतात. बट आपल्याला माहिती आहे की याला सिम्प्लिफाय करून इथंपर्यंत येणं पॉवर 6 आणणं हे अवघड आहे. त्यामुळं ज्याची व्हॅल्यू काढायला सांगितले ना हे कोणाच्या इक्वल मध्ये ते बघा. ठीक आहे. सो हे इक्वल मध्ये आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन ab होल टू द पॉवर 6. बघा ह्याची व्हॅल्यू काढायची a बाय b प्लस b बाय a टू द पॉवर 6 ची व्हॅल्यू काढायची म्हणजेच a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन ab ची व्हॅल्यू काढायची. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे ते मी इथं पुट करतो 2/3 ab अपॉन ab होल टू द पॉवर 6. ab झाला कॅन्सल. दॅट इज 2/3 होल टू द पॉवर 6 म्हणजेच 2 चा पॉवर 6 किती होतो 64 अँड 3 टू द पॉवर 6 दॅट इज किती होतो 243 इंटू 3 729. दॅट इज आवर फायनल आन्सर. ठीक आहे. दॅट इज आवर फायनल आन्सर. कळतंय. तर अशाच टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. तर स्टुडंट बरेच आपण कॉन्सेप्ट पाहिले आजच्या क्लासमध्ये. तर खूप इम्पॉर्टंट रिझल्ट पाहिले पॉवर 3 बद्दल. ठीक आहे. सो याला समजून घ्या.
याच टाईपचे एक्झाम्पल्स तुमच्या एक्झाममध्ये येतील याच टाईपचे. एकतर ब्रॅकेट 3 टर्म्सचा ब्रॅकेट स्क्वेअर, 3 टर्मचा ब्रॅकेट क्यूब, किंवा मग अगोदरचे एक्स प्लस 1/x, एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर, एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब, हे जे मी रेसिप्रोकलचं जे घेतलं होतं सुरुवातीला त्या टाईपचं, किंवा मग या टाईपचे एक्झाम्पल्स तुमच्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. सो याची प्रॅक्टिस करा. आता एक नेक्स्ट क्लास, आणखीन एक क्लास आपण या ठिकाणी अटेंड करू शकतो, या ठिकाणी घेऊ शकतो या चॅप्टरवरती. तर नेक्स्ट एक क्लास होईल, देन हा चॅप्टर आपला फिनिश होऊन जाईल. ठीक आहे स्टुडंट. सो भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू सो मच.